नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी जिंकून सुद्धा हारल्याची भावना जास्त मनात येते आणि अर्थातच ही भावना मनात येण्यासाठी कारणीभूत असतो तो अहंकार. पण हा अहंकार जेव्हा माणसाच्या माणूसपणापुढे नतमस्तक होतो ना, तेव्हा मात्र हे हारण्या जिंकण्याचे विचार कुठल्या कुठे निघून जातात. याच विषयीची एक कथा आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर मी जेव्हा कामावर रुजू झालो तेव्हा असं कळलं की हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की सर, आपण ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावं. मग बस ठरवून टाकलं की महिन्यातले 8-10 दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठी काढायचे. लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही भाग डोंगराळ जंगली भाग होते. एक दिवस बरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडनं समजलं की डोंगराळ भागामध्ये बडेरी नावाचं गाव आहे. तिथे कोणी शिक्षणाधिकारी जात नाहीत, कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ 2-3 किलोमीटरपर्यंत डोंगराळ रस्त्यातनं चालत जावं लागतं. मग ठरवलं की दुसऱ्या दिवशी आता तिथे जायचं. तिथे कोणीतरी पी.के. व्यास हे मुख्याध्यापक होते. खूप वर्षापासून ते त्या पदावर होते आणि का कोण जाणे, त्यांना ते पद आणि गाव सोडायचंही नव्हतं. मी आदेश दिला की त्यांना कोणी आगाऊ सूचना देऊ नये, ही अचानक भेट असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी 12 वाजता वाहन चालकांना सांगितलं की साहेब, इथून पुढे 2-3 किलोमीटर डोंगरातून तुम्हाला चालत जावं लागेल. मी आणि माझे सहकारी निघालो. जवळजवळ 1.5 तासाने आम्ही डोंगराळ कच्च्या रस्त्यावरून वरती गावात जाऊन पोचलो. समोर शाळेची पक्की इमारत होती. जवळजवळ 200 कच्ची घरं होती. शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त 3च वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा होता. चारी बाजूला हिरवीगार वनराई. वर्गात गेलो तर 3ही वर्गात मिळून जवळपास 150 मुलं अभ्यासात गर्क होती. खरं तर तिथे कोणी शिक्षक नव्हता. एक वयस्क व्यक्ती वरांड्यात उभे होते. ते बहुधा शिपायाचं काम करत असावे. त्यांनी सांगितलं, मुख्याध्यापक गुरुजी येतच असतील. आम्ही वरांड्यात जाऊन बसलो. तेव्हा बघितलं की एक 40-42 वर्षाचे सद्गृहस्थ आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता. त्यांनी येताच आपला परिचय दिला. मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचं पाणी जरा खालून विहिरीतून आणावं लागतं. आता आमचे शिपाई दादासुद्धा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही, म्हणून मीच घेऊन येतो. कसरतही होते, ते हसून म्हणाले. त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला आणि नावही. मी त्यांच्याकडे पाहून विचारलं, तुम्ही प्रशांत व्यास, इंदूरच्या गुजराती कॉलेजमधले का? मी टोपी काढली. त्याने ओळखून आश्चर्यानं विचारलं, आपण अभिनव श्रीवास्तव? मी होय म्हणालो. 20-22 वर्षापूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू. खूप मेहनत करूनही कधीतरीच मला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील. आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची, ज्यात तोच नेहमी पुढे जायचा. आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचं, जिंकल्याचं समाधान वाटत होतं आणि खरं सांगायचं तर मनातनं खूप खुश होतो. मी सहज विचारलं, इथे कसं काय, घरी कोण कोण आहे? मग त्यानं सविस्तर सांगायला सुरुवात केली. M.Com.च्या वेळेस वडिलांची माळवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूप कठीण होतं. मग काय, कसं तरी शिक्षण पूर्ण केलं. मार्क चांगले होते म्हणून सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशा नव्हती आणि परिस्थिती नव्हती. या गावात बदली मिळाली. आईवडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोडं कमी पैशात निभावून जाईल. मग तो हसत म्हणाला की अशा दुर्गम गावात बदली, म्हातारे आजारी आईवडील, त्यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना, म्हणून लग्नही नाही झालं. आणि बरोबरच आहे, कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती. माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून दुसरीकडे जाऊ. मग काय, इथे स्थायिक झालो. इथे आल्यानंतर काही वर्षांनी आईवडील दोघंही देवाघरी गेले. जमेल तशी त्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. पण आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमलंय.
सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरावर वृक्षारोपण करायला जातो. रोज संध्याकाळी शाळेच्या वरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गावात कोणीही निरक्षर नाही. नशामुक्तीचं अभियानही चालवतो. स्वतःच्या हाताने जेवण बनवतो, पुस्तकं वाचतो, मुलांना चांगली मूल्य शिक्षण देता यावं, संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी. बस एवढंच माझं ध्येय आहे. मी CA नाही होऊ शकलो, पण माझे 2 विद्यार्थी CA आणि काही जण चांगल्या नोकरीतसुद्धा आहे. माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो, त्याच्यामुळे माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी आणि शाळेसाठी खर्च होतो. तुला तर माहितीच आहे की कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. मग काय, ती या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटतं. मग मी विचारलं, आईवडील गेल्यानंतर लग्नाचा विचार का नाही केला? तो हसून म्हणाला, अरे जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत, म्हणून जे समोर येतं ते चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो मी. त्याच्या या सहज हसण्यानं मला आत अगदी भिजवून टाकलं चिंब. निघताना मी त्याला म्हणालो, प्रशांत, जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन. तो म्हणाला, नाही रे, आता खूप उशीर झाला. मी इथेच या लोकांमध्ये आनंदात आहे. त्यानं असं म्हटल्यावर मला माझ्या यशप्राप्तीमुळे निर्माण झालेला अहंकार त्याच्यापुढे अगदी गळून गेला असं वाटलं. गर्व, भ्रम हे सगळं काही क्षणार्धात विरून गेलं. तो आपल्या जीवनात त्रुटी, कष्ट आणि असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचं हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकित झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारचा दुःखाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता. आपण माणसांची पारख सुखसुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो, पण तो या सगळ्यांशिवाय सुद्धा परत मला मागे टाकून पुढे निघून गेला. निघताना त्या कर्मऋषीला हात जोडून मी भारावलेल्या मनानं एवढंच म्हणू शकलो, प्रशांत, तुझ्या या पुण्यकामात कधी माझी आवश्यकता वाटली ना, तर माझी आठवण जरूर ठेव मित्रा. श्रोते हो, तात्पर्य हेच की आपलं पद काय आहे किंवा काय होतं हे खरोखरच फार महत्त्वाचं नसतं. तर महत्त्वाचं असतं की माणूस म्हणून आपण कसे आहोत किंवा माणूस म्हणून आपण कसं घडतोय हे. बरोबर ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.